नमस्कार. SP न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आज आपण 10वी निकालाचा आढावा घेऊ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026मध्ये झालेल्या 10वी परीक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातील 2476 शाळांपैकी 928 शाळांचा निकाल 100% लागला आहे. शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी 8 मे 2026 रोजी 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा निकाल 95.47% इतका आहे. संपूर्ण राज्याच्या निकालाच्या टक्केवारीत कोल्हापूर विभाग द्वितीय स्थानी आहे. कोल्हापूर विभागाने गेल्या 10 वर्षात 2021चा अपवाद वगळता निकालात दुसरे स्थान कायम राखले आहे. शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव अनुराधा मेहत्रे यांनी निकालाची माहिती दिली. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाईनद्वारे सहभागी होत कोल्हापूर विभागाच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 96.67%, सांगली जिल्ह्याचा निकाल 93.56%, तर सातारा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 95.17% इतकी आहे. राज्याचा निकाल 92.6% इतका आहे. राज्याच्या निकालापेक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 3.38% जास्त आहे. यंदा परीक्षेदरम्यान सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV यंत्रणा अनिवार्य केली होती. त्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात 1.40%ने घट झाली आहे. दरम्यान कोल्हापूर विभागातील 100% निकालप्राप्त शाळांच्या यादीवर नजर टाकली तर कोल्हापूर जिल्ह्यातील 415 शाळांचा निकाल 100% आहे. सातारा जिल्ह्यातील 202 शाळा तर सांगली जिल्ह्यातील 311 शाळांचा निकाल 100% आहे. कोकण विभाग यंदाही 97.62% प्राप्त करत राज्यात अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे 10वी परीक्षेत राज्यभरातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील 15 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केले आहेत. 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभाग अग्रस्थानी आहे. लातूर विभागातील 104 विद्यार्थ्यांना 100% गुण आहेत. संभाजीनगर विभागातील 24 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. कोल्हापूर विभागीय निकालावर दृष्टिक्षेप. कोल्हापूर विभागांतर्गत यंदा 10वीच्या परीक्षेत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 2476 माध्यमिक शाळेमधून 362 परीक्षा केंद्रांवर एकूण 1,29,499 इतक्या नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,23,171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 97.36%, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.86% इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.50% जादा आहे. 10वी परीक्षेस कोल्हापूर जिल्ह्यातील 995 शाळांमधून 54,216 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52,304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्यातील 780 माध्यमिक शाळेतून 36,508 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 34,850 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यातील 701 शाळांमधून 38,775 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 36,017 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागांतर्गत 4,309 विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून गुणदान केले. मार्च 2026मधील परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी सातारा जिल्ह्यातील 1, सांगली जिल्ह्यातील 2 व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 विद्यार्थ्यांनी असे एकूण 4 जणांची गैरमार्ग केलेल्या विषयांची संपादनूक रद्द केली आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा SP न्यूज. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.